बारामती तालुक्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तगडं आव्हान उभं केलेलं आहे ते रंजनकुमार तावरे यांनी. रंजनकुमार तावरे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जशी तगडी फाईट दिली होती, त्याच पद्धतीनं माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील अजित पवारांसमोर वेगळं आव्हान, तगडं आव्हान उभं करण्याची क्षमता असलेले रंजनकुमार तावरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काका, काय सांगाल आज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यभर तयारी चालली आहे. नगरपंचायत होतीये माळेगाव, पहिलीच निवडणूक आहे. कशी तयारी आहे? या नगरपंचायतच्या निवडणुकीला सामोरे जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटना लिहिली त्याच्या अनुषंगानं आम्ही लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. 17 प्रभाग आहेत. 17 प्रभागाचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष 18. SC कॅटेगरीचा नगराध्यक्षाची सोडत निघालेली आहे आणि अत्यंत उत्तम पद्धतीचा उमेदवार आमच्याकडे आहे. सगळ्या जागावर आमचे उमेदवार चांगल्या पद्धतीचे उभे राहतील. आमच्याकडे अधिक लोकांची मागणी, त्याच्यातून सिलेक्टेड माणसं उभी निवडून त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे माळेगावकर योग्य दिशेनं कामकाज करतील हा विश्वास मला आहे. पण राज्यात महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये अजून जागा एकत्र लढायच्या का वेगवेगळ्या लढायच्या याबाबत निर्णय झालेला नाही. तुम्ही स्वतंत्र भूमिका घेतली असं म्हणायचं का? कारण तुम्ही तयारी केलेली पूर्ण. हो, आज तर आम्ही स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून लढायची भूमिका पूर्णत्वाला आणलेली आहे आणि राज्याचा निर्णय जो काय असेल, आता काही ठिकाणी युती, काही ठिकाणी महायुती, काही ठिकाणी स्वतंत्र लढायची भूमिका आहे पक्षाची. त्यामुळे या ठिकाणी वरिष्ठ जे आदेश देतील, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याचं काम आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका चालू आहेत. त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि निश्चितपणे माळेगावची नगरपंचायत ही आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेचा कौल, जनमताचा कौल हा निश्चित आमच्या बाजूने आहे. आतापर्यंत गेले 30-35 वर्षात लोकांनी दिलेली साथ आणि त्यांचा असलेला विश्वास तो आम्ही कधीच ढळू देणार नाही आणि याही वेळेला माळेगावचा सामान्य नागरिक त्याचं जनमत हे आमच्यावर राहील आणि जनसेवा करण्याची आमची जी भावना आहे, सेवक म्हणून त्या ठिकाणी जायचंय, मालक म्हणून नाही जायचं, तर त्या सेवकाच्या भूमिकेतून आमचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष काम करेल हा विश्वास या निमित्ताने. तुम्ही आता सांगितलं की चर्चेचे दार उघडे असणार आहेत. राष्ट्रवादी तुम्हाला विश्वासात घेईल आणि चर्चा करेल असं वाटतंय? हा आम्हाला विश्वासात घ्यावा आमचा प्रश्न नाही. हे महायुतीचा निर्णय आहे. महायुतीमध्ये जो काही त्यांचा निर्णय झाला तो स्वीकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु महायुतीच्या आणि आमच्या नेत्यांच्या देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष आमचे जे आहेत शेखरजी वडणे यांच्या माध्यमातून जो काही संदेश येईल, आदेश येईल, त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत आणि व्हावीच अशी आमची इच्छा, झालंच पाहिजे आग्रह नाही, पण सन्मान्य तडजोड आली तर विचार करू. सन्मान्य तोडजोड म्हणजे किती जागांची अपेक्षा आहे? 17 नगरसेवक आणि 18 नगराध्यक्ष आहे. किती जागांची अपेक्षा आहे काका तुमची? त्यांच्याकडून काय प्रपोजल येतोय त्याच्यावर आमची तो निर्णय असेल. आज आम्ही निर्णय सांगणं उचित नाही. काका, गेली 35 वर्ष तुमच्याकडं माळेगाव नगरपंचायतीचे ग्रामपंचायतीची सत्ता होती. अनेक सरपंच तुम्ही केलेले आहेत. मात्र दुर्दैवानं ते सरपंच जे आहेत राष्ट्रवादीशी संगनमत करून सत्ता बदल झालेला होता. आता पुन्हा एकदा तुम्ही थेट राष्ट्रवादी काँग्रेसची लढत आहात, त्यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांशी लढत आहात. पण या निवडणुकीमध्ये बदल एवढाच आहे की आता जे पक्षाचे चिन्ह आहेत ते वापरलं जाणार आहे. तुम्ही स्थानिक आघाडी इथून पाठीमागे केलेली आहे. आता काय परिस्थिती असणार आहे? आताही 2 गोष्टी आहेत की आम्ही गावातल्या सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन त्याच्यात चाचणी करून चांगला उमेदवार लोकांच्या माध्यमातून येईल
त्याला संधी देणार आहोत. आणि ती संधी निश्चितपणे जनमानसातून आलेली संधी ही सफल यशस्वी होते, हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. आणि त्याप्रमाणे 17च्या 17 प्रभागातून लोकमान्यतेचा उमेदवार आमचा उभा असेल आणि नगराध्यक्ष सुद्धा त्याच विचाराचा आमचा असेल. आणि त्याच्यासाठी चाचपणीचं काम आमच्या सर्व उमेदवारांचं चालू झालेलं आहे. आणि त्याच्यातून झालेला जनमानसातला निर्णय, हा निर्णय घेणारा मी एकटा कोणी नाही. आमच्या विचाराची अनेक सगळी मंडळी आहे, वेगवेगळ्या नावाची, वेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या जातीची, सर्वांना बरोबर घेऊन हे काम करायचंय. आणि म्हणून मला विश्वास आहे, हा गावाचा निर्णय असेल, हा माझा एकट्याचा नसेल. आणि त्या दृष्टीनं गाव जे करेल ते कोणी राव करू शकणार नाही. आणि वरचा आदेश येऊन काय सगळं होतं असं नाही. म्हणून या ठिकाणी मला माळेगावच्या आम जनतेवर, मतदारावर प्रचंड विश्वास आहे. त्याने आतापर्यंत माझ्या विचाराला साथ दिली, आताही त्या वेळेला निश्चितपणे आपल्या विचाराला मदत करतील. आणि आमच्याच विचाराचं सरकार या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतमध्ये येईल, हा विश्वास या निमित्तानं त्या मतदारांवर. पण काका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या नगरपंचायतीकडे लक्ष घातलेले आहे. कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर आता त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे की नगरपंचायतीची निवडणूक जिंकणं. जर समजा त्यांनी लक्ष घातलं माळेगाव कारखान्यासारखं, तर कसं आव्हान असणार आहे तुमच्या समोर? कारण राष्ट्रवादीत गटबाजी तर आहेत, गटबाजी जास्त असल्यामुळे कदाचित त्याचा फटका देखील राष्ट्रवादीला स्वतःला बसू शकतो आणि तुम्हाला फायदा होऊ शकतो. कसं नियोजन असणार आहे? बंडखोर झाले तर तुमच्या संपर्कात कोणी आहे? झालेत संपर्कात? मी आता सांगितलंय तुम्हाला की जनमानसातला प्रतिमा चांगले असलेले उमेदवार आमचे असतील. मग त्याच्यात काही बंडखोरी करून पक्षाच्या आदेश जुगारून आणलेली पण चांगलेच असतील उमेदवार, तर त्याचाही स्वीकार केला जाईल. परंतु आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी दिसते एकंदरीत की 17 तारखेला त्यांचे सगळे फॉर्म भरले जाणार आहेत चिन्हासह, शेवटच्या दिवशी. त्यामुळे बंडखोरीला किती संधी मिळेल हा विषय आलाहीच आहे. परंतु चांगली माणसं निश्चितपणे माझ्याबरोबर राहतील, हा विश्वास आहे. आणि आतापर्यंत या गावाच्या कामकाजामध्ये लोकांचा जो दृढ विश्वास आमच्यावर टाकलेला आहे आतापर्यंतचा, त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम आमच्या बरोबरचे सगळे लोक करतील. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस काय करेल काय नाही हा विषय वेगळा आहे. विकासाच्या मुद्द्यावर विकास विकास म्हणून राज्यामध्ये बारामतीचं विकासाचं मॉडेल म्हणून सांगितलं जातं. मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचंय, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागून तुम्ही जिंका, फक्त पैशाच्या धनशक्तीच्या जोरावर तुम्ही वापर करू नका आणि मग निवडणूक जिंका, हे माझं आव्हान आहे. हाच मुद्दा घेऊन येतो की माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाला, तुम्हीच आरोप केला होता त्या संदर्भात. आता पुन्हा एकदा तसं वाटतंय की नगरपंचायतीची निवडणूक काबीज करण्यासाठी, सत्ता राखण्यासाठी पुन्हा एकदा तीच स्ट्रॅटेजी वापरली जाईल? मी आता सांगितलं विकासाच्या मुद्द्यावरचं बारामती मॉडेल किंवा पुणे जिल्ह्याचं मॉडेल. या ठिकाणी बारामती नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, माळेगाव नगरपंचायत असेल किंवा येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या सर्व निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पैशाच्या आधाराशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, हा इतिहास आहे. आणि आजही माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही पैसे न वाटता विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जा, आम्ही त्याच विचारानं पुढे जाऊ. जनमताचा कौल जनता काही देईल ते ठरवू आणि त्याचा स्वीकार करू. खूप खूप धन्यवाद. हे होते रंजन काका तावरे. त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीमध्ये पैशाचा वापर जो आहे तो वारेमाप केला जातो. खरं तर बारामती एक विकासाचं मॉडेल आहे आणि बारामती विकासाचं मॉडेल असताना चांगल्या सुविधा लोकांना दिल्याचा दावा केला जातोय, मात्र पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीनं पैशाचा वापर न करता या निवडणुका जिंकून दाखवाव्यात असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.